नमस्कार. तक्रारीचा ढीग, कारवाईचा शून्य आकडा, सोनवत फाटा व सारंगखेड्यातील संशयित वाळू साठ्यांना प्रशासनाचे अभय. बबलूच्या नावाची सर्वदूर चर्चा, महसूल विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह. शहादा तालुक्यातील सोनवत फाटा तसेच सारंगखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या संशयित वाळूच्या साठ्यांबाबत वारंवार तक्रारी करण्यात येऊन देखील महसूल प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक दिवसांपासून उघडपणे पडून असलेल्या या वाळू साठ्यांकडे संबंधित यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू साठवून ठेवण्यात आली आहे. मात्र आजपर्यंत या साठ्याची मोजणी, पंचनामा किंवा कागदपत्रांची तपासणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा साठा वैध आहे की अवैध याबाबत प्रशासनाची भूमिका अद्यापही अस्पष्ट आहे. दरम्यान हा साठा बबलू नामक व्यक्तीचा असल्याची चर्चा परिसरात सुरू असून याबाबत महसूल विभागाला माहिती असल्याचे बोलले जात आहे. अनेक तक्रारी दाखल होऊन प्रशासनाने साधा पंचनामा न केल्याने संशय अधिकच बळावत आहे. अवैध वाळू साठवणूक होत असताना महसूल विभागाच्या गस्ती पथकांना याची माहिती कशी मिळाली नाही, हा देखील चर्चेचा विषय ठरत आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नसताना महसूल प्रशासनही मौन बाळगून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असताना संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचे चित्र आहे. सामान्य नागरिकांवर नियमांचे कठोर पालन करणारे प्रशासन अशा गंभीर प्रकरणात मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नागरिकांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसील प्रशासनाने तातडीने चौकशी करून संबंधित वाळू साठ्याची सत्यता पडताळावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शासनाचा महसूल वाचवावा अशी जोरदार मागणी केली आहे. सोनवत फाटा आणि सारंगखेड्यातील संशयित वाळू साठ्यांमागील वास्तव नेमके काय, तक्रारी असूनही कारवाई का होत नाही, प्रशासन जबाबदारांवर हात टाकणार की पुन्हा एकदा मौन धारण करणार, या प्रश्नांची उत्तरे मिळण्याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.